तर मंडळी, शोधूनही असं एखादं घर सापडणार नाही जिथे कितीही मोजून मापून भाकरी, चपाती, कालवण, भाज्या केलं, त्यातलं काही ना काही शिल्लक राहतंच. असंच माझ्याकडनं झालं बघा. काल मी ना पालकाची हाटीव भाजी बनवली होती आणि त्यातली भाजी शिल्लक राहिली होती आणि काय होतं ना, एकच भाजी 2 टाईम खाण्याचा फारच कंटाळा येतो. पण भाजी टाकू पण देऊ वाटत नाही, काय करायचं? आणि त्यातल्या त्यात म्हणाल तर मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. मग मला चपाती तर काय खायचीच नव्हती. पण मी काय केलं, ती शिळी जी भाजी होती ना, त्या भाजीमध्ये ना बाजरीचं पीठ टाकलं आणि पीठ मळून घेतलं. आता पीठ मळून घेतलं आणि भाकर थापून घेतली त्यानंतर. भाकर थापून घेतली आणि तव्यावरती टाकली. त्याला पाणी लावून घेतलं. दुसऱ्या बाजूने उलथून घेतली आणि छान अशी शेकून घेतली. आता तवा काढून घेतला आणि म्हटलं, की भाकरीला छान असा पापोडा येतो ना, म्हणून चांगली अशी टम्म फुगन म्हणून तवा काढून अशी गॅसवरती मी शेकून घेतली. बघा, एकदम कडेपर्यंत असा छान असा पापड निघला याचा. मस्त अशी गरमागरम तिखट अशी ही पालकाच्या भाजीची भाकर तुम्ही कधी बनवली होती का? ही एक खूप जुनी आठवण आहे. बऱ्याच ताईंनी बनवली असेल, कोणी कोणी खाल्ली असेल. आता कोणी कोणी खाल्ली किंवा नाही खाल्ली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.